हा रविराज साबळे अंधभक्तांना नीट जगू देत नाही वाटते. एकट्या रविराज साबळेनं भाजपवाल्यांच्या नाकी नऊ आणले. आता साबळेंच्या मदतीला विठ्ठल कांगणे सर आले. काही दिवसात त्रिशूल पाटील, मुक्ता कदम, रवींद्र पोखरकर, नितेश कराळे, निखिल वागळे हे सगळे एकत्र येतील तेव्हा अर्धा महाराष्ट्र गोळा होईल आणि या सगळ्यांना कोर्टात सहकार्य करतील वकील असीम सरोदे, कपिल सिब्बल. बावनकुळे जर खरे हिंदू इमानदार व्यक्ती असेल तर लोकांच्या समोर या, तुम्ही पण कागदपत्र दाखवा की ती 1147 एकर जमीन तुमची नाही, सिद्ध करा. अहो बावनकुळे, तुमच्याच नितीन गडकरींनी सांगितलंय, पूर्वी तुमचा व्यवसाय काय होता? आता ऑटो रिक्षाशी महाराष्ट्र भाजपचं काय नातं आहे मला माहिती नाही, पण चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा भारतीय जनता पार्टीत आणलं तेव्हा ते ऑटो रिक्षा चालक होते. बाकीचे ते सांगत नाही, बायको पण त्यांनी पळवून आणली. ते त्यांनी कसं केलं ते तुम्हाला एकटाच सांगतो. अतिशय 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 रस्ता सोडून पातळी सोडून हे सरकार वागतंय मंडळी. आणि कुणी काही त्यांच्या विरोधात बोललं तर थेट गुन्हा दाखल करतात, थेट त्याच्या घरी पोलीस पाठवतात, थेट त्याला नोटीस पाठवतात. अरे हे चाललंय काय भाई? हा तुमचा फक्त एकट्याचा देश नाही, हा तुमचा एकट्याचा महाराष्ट्र नाही, हा आमचा सगळ्यांचा महाराष्ट्र आहे. सगळ्यांना मिळून महाराष्ट्र बनला आहे. पण मला हा प्रश्न आहे मुख्यमंत्री महोदयांना की तुम्ही कोणाकोणाची तोंड दाबणार हो? काल परवा ते आपलं चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांचा एक प्रकार उघडकीस आणला. 1047 एकर त्यांच्याकडे शेती आहे म्हणाले. पण तुम्ही समोर येऊन उत्तर द्या ना, तुम्ही आपले पुरावे द्या ना. तुम्ही डायरेक्ट थेट काय कोणाला आतमध्ये टाकाल का? म्हणजे सरकारच्या विरोधात बोलू नये असं का? म्हणून म्हणतात लोक जन आंदोलन होणार मंडळी. प्रत्येक गोष्ट बघा, आता अंधभक्त सुद्धा भक्तीच्या मार्गाला लागले आहेत. अंधभक्त आता आपली अंधभक्ती विसरत चालले आहे. अनेक लोक पश्चाताप करत आहे मंडळी. त्यामुळे मंडळी रविराज साबळे आणि विठ्ठल कांगणे सरांची भेट झाली आहे. हल्ली 2 एकत्र आले आहेत. काहीच दिवसात त्रिशूल पाटील 3, मुक्ता कदम 4, रवींद्र पोखरकर 5, नितेश कराळे 6, निखिल वागळे सर आहे. आणि या सगळ्यांना असे हजारो आहेत. या सगळ्यांना सहकार्य करतील असीम सरोदे, कपिल सिब्बल साहेब, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही हे समजू नका की सगळे मोदीमय आहेत, सगळे फडणवीस सरकारच्या बाजूने आहे, सगळे महायुतीच्या बाजूने आहे. असं हे चुकीचं आहे. ही अंधश्रद्धा आहे. तुम्ही प्रत्येक चॅनलवरच्या खालचे कमेंट्स वाचा मंडळी. कमेंट्स वाचा. किती सरकारला बेतुफान धुत आहेत लोक शिवीगाळच्या माध्यमातून. हे कोण आहेत? हे अंधभक्त नाहीत, हे सजग नागरिक आहेत. थांबावं म्हणतोय आता. आपली उत्तम शेती आहे, कशाला कोणासाठी बोलायचंय, कोणाला काय फरक पडतोय. आपली ही सुंदर शेती करावी आणि आयुष्य मस्त घालावं. हेच ऐकायचे ना खुळखुळे? हेच ऐकायचंय ना फडणीस? हेच ऐकायचंय ना अंडुल्या अंडभक्तांनो? घंटा मी आणि थांबतोय. तुम्ही कितीही खोटा आम्हाला नेस्तनाबूत करायचा प्रयत्न केला तरी आम्ही शेती बी अगदी उत्तम प्रकारे करणार आणि इथल्या सामान्य जनतेचे प्रश्न पण अगदी उत्तमरित्याच मांडणार. खोटे गुन्हे दाखल करून तुम्हाला वाटतं कायद्याचा वापर करून सामान्य माणसाचा आवाज दाबता येईल? अरे हाड रे. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सोबत असताना आमच्यासारख्या सामान्य माणसांना कशाची भीती नसते. आणि आमच्याकडे गमवण्यासारखं आहे काय? या शेतामध्ये घाम गाळून आम्ही 2 पैसे कमवून आम्ही आमची उदरनिर्वाह भागवतो. तुमच्यासारखा भस्म्या नाही झाला भिकारचोट राज्यकर्त्यांनो, आम्हाला राजकारण्यांनो. आम्हाला आमची 2 टाइमाची सुखाची भाकर भेटली तरी आम्ही त्यामध्ये खुश आहेत. पण तुम्ही भस्म्या झाल्यासारखं जसं वागत आहात, सत्ता भोगत असताना भिकारचोटासारखं जे वागत आहात ते आम्हाला आवडत नाहीये. म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय. तुम्ही कितीही प्रयत्न केले आम्हाला नेस्तनाबूत करण्याचे, आम्हाला शांत बसवण्याचे, आम्हाला आमचं तोंड दाबण्याचे, तरी आम्ही शांत बसणार नाही. आम्ही आमची शेती अगदी उत्तम प्रकारे करणार आणि त्याच सोबत इथल्या व्यवस्थेला, इथल्या भिकारचोट राजकारण्यांना, लोकप्रतिनिधींना चुकला की प्रश्न विचारणार, नवे नवे घोडे लावणार. तयार राहा पुढच्या वादळासाठी. हे शांत केव्हा होणार? मस्ती अगदी माज मंडळी, काहीही बोलतात. तो नारायण राणेचं ते लेकरू, ते काय नाव आहे, नितेश राणे, काहीही बोलतात. तो काहीही. इतका अभ्यास त्यांना झाला आहे का हो? त्यांचा इतिहास करेक्ट आहे, त्यांची इंग्रजी बरोबर नाही, त्यांची मराठी चांगली नाही. असं का? असे का वागतात? तुम्हाला वाटतं की सगळे बीजेपीमय झाले आहे? ही चूक आहे, लक्षात घ्या. झाले होते, त्यातलेही अर्धे बाहेर आले, लक्षात घ्या.
सुरुवात झालेली आहे. रविराज साबळेची विठ्ठल कांगणे सरांशी भेट झालेली आहे. दोघांनी मिळून ठरवलेला आहे, तिसरा तयार होईल, चौथा तयार होईल आणि हा सगळा मोर्चा मुंबईच्या दिशेने धावेल. आणि एक लक्षात घ्या, हे फक्त 4, 5, 6 जण नाही, हे 6 जण मिळून 6 अर्धा महाराष्ट्र गोळा करू शकतात. इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे. अख्खा अर्धा महाराष्ट्र गोळा करू शकतात ते 24 तासात फक्त. मग काय होईल? तुम्हाला वाटत असेल की गृह मंत्रालय तुमच्याकडे आहे, पोलीस तुमच्याकडे आहे, तुम्ही बळाचा वापर कराल, अश्रू दूर फेकाल, लाठी चार्ज कराल. मरायला तयार असणारे मेलेले नाहीत, लक्षात घ्या. मरायला तयार असणारे अजूनही महाराष्ट्रीयन आहेत, पक्के मराठी आहेत, पक्के मराठी आहेत, लक्षात घ्या. रांगडे आहेत, रांगडे, भित्रे नाहीत. या सरकारला भित्र सरकार म्हणताय. कशाला घाबरताय? त्या बावनकुळेंच्या शेतीबद्दल कुणीतरी एका पत्रकाराने ते उघडकीस आणलं. जे काय असेल ते, तुम्ही तुमच्या बाजूला करेक्ट असाल, व्यवस्थित असाल, तुम्ही निष्पाप असाल, पुढे या पब्लिकच्या जनतेपुढे कागदात पेपर दाखवा. गुन्हे दाखल करणं हा काय प्रकार आहे? गुन्हे दाखल करायचे, कुठली अब्रू गेली तुमची? आणि काय होतात तुम्ही? तुमच्याच नाही त्यांनी सांगितलं तुम्ही काय होते आधी, तुमचं काय काम होतं राजकारणाच्या आधी. महाराष्ट्राला माहिती आहे, नागपूर शहराला माहिती आहे तुमचा काय व्यवसाय होता. तुमच्या त्या गडकरी साहेबांनीच सांगितलं होतं की तुमचा काय व्यवसाय होता पूर्वी. मग इतक्या छोट्याशा व्यवसायातून तुमच्याकडे लाखो करोडची संपत्ती कशी काय गोळा होते? पण इतकी मस्ती, इतका माज नको. जेव्हा जो कोणी सत्य बोलत असेल ना, तुमच्या अवतीभोवतीचा माणूस सत्य बोलतो म्हणजेच त्याला मरण्याची भीती नाही, हे लक्षात घ्या. हे त्याच्या मागचं गंभक आहे. एक सामान्य शेतकऱ्याचं पोरग गावखेड्यामध्ये राहतं, अगदी मागास भागामध्ये राहतं आणि तिथून इथल्या नाजायज सत्तेला प्रश्न विचारायला लागतं. अख्खं मंत्रिमंडळ मागं लागतं त्या पोराच्या. त्याचा गुन्हा काय? सत्य समोर आणलं म्हणून राज्याचा 3 नंबरचा मंत्री अगदी हात धुवून मागे लागतो नेस्तनाबूत करण्यासाठी. पण हे शेतकऱ्याचं पोरग शरणच येत नाही आणि ते कधी येणारही नाही. नाही रे, माझ्या पाठीमागं कोणती मोठी ताकद नाहीये. आजपर्यंत कोणत्याच पक्षाला मी रिप्रेझेंट केलं नाहीये. मला त्याची गरज बी नाही, कारण मी माझ्या छातीवरती तिरंगा लावून हिंडतो, तो हृदयामध्ये पण साठवतो. माझा प्रेरणास्रोत छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या इतिहासाने एवढी प्रेरणा दिली की तो इतिहास हृदयावरती कोरला आहे. आणि एवढा निर्भीडपणे जगण्यासाठी, वागण्यासाठी भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, त्यांनी दिलेले विचार माझ्यासाठी कापी आहेत आणि मी लढत राहणार. मंडळी, अशा प्रकारे हा आज विषय होता तुमच्या पुढे मांडण्याचा. तुम्हाला नेमकं काय वाटतं मंडळी या सरकारबद्दल, या धोरणाबद्दल, या हुकुमशाहीबद्दल, या मस्तीबद्दल आणि या माझाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि नक्की काहीतरी होऊ नये त्यापूर्वीच माझी विनंती आहे की असं काहीही होऊ नये. भारताचा नेपाळ होऊच नये. त्यांनी माहिती आहे देश किती मागे जातो, राज्य किती मागे जातं, काय प्रगती होते, काय पहिलेच आधीच कर्जबाजारी आहे हा देश आणि हे राज्य.